नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॉब्लेम सेट 5 मधील तिसरा प्रश्न काय सांगितलाय बघा. बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल. कोइफिशियंट म्हणजे काय? सहगुणक. बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. म्हणजे कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे हे आपल्याला सांगितलंय का? सांगितलेलं नाही. म्हणजे फक्त याच्यामध्ये काय सांगितलंय की जे कोइफिशियंट जे आहेत ते इक्वल करा. म्हणजे इक्वेटिंग द कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल. म्हणजे याच्यामध्ये एक्स आणि वाय हे काय आहेत? व्हेरिएबल आहे. आणि x चा कोइफिशियंट काय आहे? 5 आहे. आणि y चा कोइफिशियंट काय आहे? 2 आहे. या इक्वेशन मध्ये हा y आणि हा x, y चा कोइफिशियंट 4 आहे आणि x चा कोइफिशियंट 3 आहे. बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला x ही टर्म जर घालवायची असेल, इलिमिनेट करायची असेल, तर आपण काय करतो? या ठिकाणचे कोइफिशियंट आपण इक्वल करतो. जर y कोइफिशियंट जर आपल्याला ही टर्म कॅन्सल करायची असेल, इलिमिनेट करायची असेल, तर काय करतो? याचे कोइफिशियंट एकसारखे करतो, इक्वल करतो. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर कॅन्सल करतो. बरोबर आहे. तीच पद्धत आपण त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. बघा, हे पहिलं गणित आहे. प्रॉब्लेम सेट 5 मधील तिसऱ्या प्रश्नामधील हे पहिलं गणित आहे आणि हे दुसरं गणित आहे. बघा, 3x minus 4y is equal to 7 हे इक्वेशन नंबर फर्स्ट. 5x plus 2y is equal to 3 हे इक्वेशन नंबर सेकंड. आता याच्यामध्ये तुम्हाला जर y कॅन्सल करायचे असेल तर y चे कोइफिशियंट इक्वल करायचे. आपण y कॅन्सल करू. जर y कॅन्सल करायचे असेल तर याचा कोइफिशियंट 4 आहे, याचा कोइफिशियंट 2 आहे. म्हणजे कोइफिशियंट एकसारखे आहेत का? नाहीत. मग या 4 ने काय करायचं? या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि या 2 ने या फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 अँड इक्वेशन सेकंड बाय 4. आता या पद्धतीने फर्स्ट इक्वेशन जे आहे ते लिहून घ्या. 3x minus 4y is equal to 7. याला कशाने मल्टिप्लाय करणार आहे आपण? 2 ने. म्हणजे या 2 ने या कंसामधील प्रत्येक टर्मला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. आपल्याला काय मिळेल? 6x minus 8y is equal to 14. हे इक्वेशन मिळालं थर्ड. आता सेकंड इक्वेशन 5x plus 2y is equal to 3. हे सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करतोय आपण? 4 ने मल्टिप्लाय करतोय. 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळेल? 20x plus 8y is equal to 12. हे इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला? चौथं. आता आपल्याला y टर्म कॅन्सल करायची होती. म्हणजे याचे कोइफिशियंट कसे झाले? हो, एकसारखे झाले. आता हे कोइफिशियंट एकसारखे झाले म्हणजे ही टर्म एकसारखी झाली, समान झाली. पण आता याची चिन्ह कशी आहेत? ती भिन्न आहेत. आणि चिन्ह भिन्न असेल तर आपण काय करतो? एडिशन करतो. ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड इक्वेशन लिहून घ्या. 6x minus 8y is equal to 14. 20x plus 8y is equal to 12. आपण एडिशन करतोय. सेम पेयर कॅन्सल झाली. यांची बेरीज किती आली? 26. इथं 26x. आता 26 इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 26 डिवाइडेड बाय 26. वी गेट x इज इक्वल टू 1. आपल्याला 1 ची किंमत काय मिळाली? 1 मिळाली.
आता ही एक्स ची जी व्हॅल्यू आहे ते आपण इक्वेशन नंबर सेकंड मध्ये ठेवू. पुट x is equal to 1 in equation second. Second equation 5x plus 2y is equal to 3. आता ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी x ची किंमत ठेवा. 5 into 1 plus 2y is equal to 3. 5 1 5 plus 2y is equal to 3. हे इकडं पॉझिटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेलं तर निगेटिव्ह होईल. म्हणजे 2y is equal to 3 minus 5. 3 minus 5. 2y is equal to minus 2. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. एडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. y is equal to minus 2 divided by 2. We get y is equal to minus 1. इथे लिहायचं x y is equal to 1 minus 1 is the solution of given equation. याच्यानंतर आपण सेकंड इक्वेशन पाहूया. आता या इक्वेशन मध्ये आपण ही टर्म कॅन्सल करू, हे आपल्याला सोपी जाईल. इथे काय करायचं, इक्वेशन नंबर फर्स्ट द्या, इक्वेशन नंबर सेकंड. तुम्हाला काय ही सुद्धा मेथड कोणत्याही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी एलिमिनेटिंग मेथडने सॉल्व्ह केलेली आहे, तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. मल्टीप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय, आता हे वाय टर्म आपल्याला कॅन्सल करायला म्हटल्यानंतर याच्या कोइफिशियंटनं या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि याच्या कोइफिशियंटने या पूर्ण इक्वेशनला म्हणजे सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन फर्स्ट बाय 2 अँड इक्वेशन सेकंड बाय 7. फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. 5x plus 7y is equal to 70. याला कशाने मल्टिप्लाय करणार आहे आपण, 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. जेव्हा 2 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा या कंसातील प्रत्येक टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तेव्हा आपल्याला काय मिळेल, 10x plus 14y is equal to 34. या 2 ने या सगळ्या टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर हे आपल्याला इक्वेशन मिळालं. म्हणजे हे इक्वेशन कोणतं आहे, फर्स्ट आहे. म्हणजे ह्या फर्स्ट इक्वेशनचं कशामध्ये कन्वर्ट केलं, याच्यामध्ये. हे इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन सेकंड, 3x minus 2y is equal to 4. याला कशाने मल्टिप्लाय करतोय आपण, 7 ने. मग 7 ने काय करायचं, या टर्मला मल्टिप्लाय करा. आपल्याला काय मिळेल, 21x minus 14y is equal to 28. हे इक्वेशन मिळालं 4. हे चौथं इक्वेशन मिळालं. आता आपल्याला वाय टर्म घालवायची आहे. आता फक्त चिन्हांचा विचार करायचा. चिन्ह जर समान असेल, चिन्ह जर समान असेल आपण काय करतो, सबट्रॅक्शन. आणि चिन्ह जर भिन्न असेल तर आपण काय करतो, एडिशन. म्हणजे इथं काय करायचं, ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड इक्वेशन लिहून घ्या. 10x plus 14y is equal to 34. 21x minus 14y is equal to 28. आपण एडिशन करतोय, सेम पेयर कॅन्सल झाले. इथे किती आलं, 31. x is equal to 62. इथे हे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे 1 ची आपल्याला किंमत करताना हे इकडे मल्टिप्लाय डिवाइड झालं, 62 डिवाइडेड बाय 31. म्हणजे आपल्याला 1 ची किंमत काय मिळाली, 31 दोन्ही 62.
म्हणजे 1 ची किंमत मिळाली आपल्याला 2. आता ही 1 ची किंमत जी आहे ती समीकरण तुम्ही 1, 2, 3, 4 कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही ठेवू शकता, पण आपल्याला योग्य कोणतं आहे त्याच्यामध्ये आपण ठेवू. आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुट x is equal to 2 in equation फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. 5x plus 7y is equal to 70. जिथे x आहे त्या ठिकाणी 2 ठेवा. 5 into 2 plus 7y is equal to 70. 10 plus 7y is equal to 17. हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह होईल. 7y is equal to 17 minus 10. 7y is equal to 7. आता इकडे मल्टिप्लाय आहे. 7 जे आहे ते व्हायला मल्टिप्लाय, इकडे गेलं डिवाइड होईल. जे y is equal to 7 divided by 7. We get y is equal to 1. या ठिकाणी लिहायचं x y is equal to 2 and 1 is the solution of given equation. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. थर्ड अँड फोर्थ. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. इक्वेशन x minus 2y is equal to minus 10, 3x minus 5y is equal to minus 12. दिलेल्या इक्वेशनला नंबर द्यायचे. हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड. आता याच्यामध्ये आपल्याला कोणती टर्म कॅन्सल करायची आहे ते पहिल्यांदा काय करायचं, डिसाइड करायचं. आता आपल्याला जर एक्स टर्म जर कॅन्सल करायची असेल तर याचे कोइफिशियंट काय आली पाहिजे, ती इक्वल आली पाहिजे. काही इक्वेटिंग कोइफिशियंट सांगितलेला आहे. म्हणजे हे याचे इथं जो कोइफिशियंट आहे तो 3 आहे आणि याचा कोइफिशियंट 1 आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, 3 कोइफिशियंट आणावं लागेल. म्हणजे या इक्वेशनला, फर्स्ट इक्वेशनला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. मग फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. x minus 2y is equal to minus 10. याला कशाने मल्टिप्लाय करतोय आपण, 3 ने. मग 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर या टर्मने x ला, 3 ने 2y ला, नंतर 3 ने मायनस 10 ला सुद्धा काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तेव्हा आपल्याला इक्वेशन काय मिळेल, 3x minus 6y is equal to minus 30. हे इक्वेशन मिळालं थर्ड. आता बघा, फर्स्टचं थर्ड मध्ये कन्वर्ट केले. आता सेकंड आणि थर्डचं कंपॅरिझन करायचं. यामध्ये जे कोइफिशियंट आहे ते इक्वल झाले 1 चे, बरोबर आहे. परंतु यांची चिन्ह कसे आहेत, चिन्ह जे आहे ते कसे आहेत, समान आहेत. आणि समान चिन्ह असतील तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्ट इक्वेशन second from third. Third equation 3x minus 6y is equal to minus 30. आता सेकंड इक्वेशन 3x minus 5y is equal to minus 12. आपण काय करणार आहे, सबट्रॅक्शन, वजाबाकी करतोय. म्हणजे जेव्हा आपण वजाबाकी करतोय तेव्हा याला कोणतंही चिन्ह नसतं, इथं पॉझिटिव्ह असतं. याचं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं, या निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं आणि या निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं. आता सेम पेयर, चिन्ह भिन्न आहे, हे कॅन्सल झालं, बरोबर आहे. आता इथं एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. इथे 30 मधून 12 गेले, किती आले, 18. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. पण आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, वायची किंमत काढायची आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला याचं मायनस चिन्ह घालवायचं तेव्हा इकडचे चिन्ह सुद्धा काय होतात, ऑटोमॅटिक बदलतात.
म्हणून y इज इक्वल टू 18. आता ही y ची जी किंमत आहे, ही y ची किंमत आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवू. पुट y इज इक्वल टू 18 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय सांगितलंय? x मायनस 2y इज इक्वल टू -10. ही y ची जी किंमत आहे या ठिकाणी ठेवा. x मायनस 2 इंटू 18 इज इक्वल टू -10. या दोन्हीचा गुणाकार x मायनस 36 इज इक्वल टू -10. आता इकडे निगेटिव्ह आहे, हे 36 इकडे निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. म्हणजे x इज इक्वल टू -10 प्लस 36. या 36 मधून 10 घालवा. x ची किंमत काय मिळाली आपल्याला? 26. ही कशाची किंमत मिळाली? x ची. आणि हे y ची किंमत मिळाली. या ठिकाणी ते लिहायचं कंसामध्ये एका xy आणि दुसरीकडे x ची किंमत 26, y ची किंमत 18 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता हे सुद्धा याच पद्धतीने इक्वेटिंग मेथडने सोडवायचं आहे. काय सांगितलंय आपल्याला? x इथं कॅन्सल करू. x कॅन्सल का करू? कारण या y जर कॅन्सल केलं तर या 4 ने या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू लागेल. थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड होईल, कारण या 4 ने 34 ला सुद्धा काय करू लागेल? मल्टिप्लाय करू लागेल. बरोबर आहे? म्हणजे या ठिकाणी काय आपण करायचं आहे? x इलिमिनेट करूया. इथे लिहू मल्टिप्लाय इक्वेशन नंबर द्या, इक्वेशन फर्स्ट, सॉरी इक्वेशन सेकंड बाय 4. सेकंड इक्वेशन लिहून घ्या. x प्लस 4y इज इक्वल टू 16. त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? 4 ने. तेव्हा आपल्याला काय इक्वेशन मिळेल? 4x प्लस 16y इज इक्वल टू 64. हे इक्वेशन मिळालं थर्ड. आता फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन बघा. तुम्हाला 4x पण चिन्ह कसे आहेत? सेम आहेत. म्हणजे आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. थर्ड इक्वेशन 4x प्लस 16y इज इक्वल टू 64. आणि फर्स्ट इक्वेशन 4x प्लस y इज इक्वल टू 34. सबट्रॅक्शन करतोय म्हणजे चिन्ह काय झाली? इथली बदलली. हे सेम पेयर कॅन्सल झाले. इथं मायनस येईल. इथे 15y इज इक्वल टू 0.3. या इथं मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे y इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 15. मग आपल्याला y ची किंमत काय मिळाली? 15 दुनी 30. 2 ही किंमत मिळाली. आता ही 2 ची जी किंमत आहे, ही इक्वेशन नंबर तुम्ही 1, 2, 3 कुठे कशामध्ये ठेवा? आपण इक्वेशन नंबर सेकंड मध्ये ठेवू. पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. मग सेकंड इक्वेशन आहे असं उतरून घ्या. x प्लस 4y इज इक्वल टू 16. आता ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी किंमत ठेवा. x प्लस 4 इंटू 2 इज इक्वल टू 16. x प्लस 8 इज इक्वल टू 16. इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेलं निगेटिव्ह होईल. x इज इक्वल टू 16 मायनस 8. x इज इक्वल टू 8. आणि या ठिकाणी लिहायचं एका कंसामध्ये xy इज इक्वल टू 1 ची किंमत 8, y ची किंमत 2. पुढे वाक्य लिहायचं इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण
क्वेश्चन नंबर 4 याच्यामधील हे पहिलं गणित आहे आणि हे दुसरं गणित आहे. तर मित्रांनो, या प्रकारची गणित तुम्हाला एक्झामला निश्चितपणे विचारतात. अशा प्रकारची जी गणित आहेत हे निश्चितपणे तुम्हाला एक्झामला विचारली जातात. तर आपण दिलेली इक्वेशन जे आहे ते x/3 + y/4 = 4, x/2 - y/4 = 1. दिलेले जे इक्वेशन आहे ते दिलेल्या इक्वेशनला नंबर द्यायचे आणि हे जे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये दिलेले जे इक्वेशन जे आहेत काही करायचं नाही. हे इक्वेशन आपण x + by = c च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे जे इक्वेशन जे आहेत या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. ही सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा जो फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे त्याला ते इक्वेशन घ्या. टेक इक्वेशन फर्स्ट, x/3 + y/4 = 4. जेव्हा या इक्वेशनचं आपल्या x + by = c च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल, डिनोमिनेटरला असलेल्या संख्यांचा प्रथमतः आपल्याला लसावी काढावा लागेल, एलसीएम. हा एलसीएम जो निघतो त्या एलसीएम न काय करायचं, या दोन्हीही बाजूला मल्टिप्लाय करायचं. हे इक्वेशन काय होईल, x + by = c च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. आता याचा एलसीएम काय आहे, याचा एलसीएम 12 आहे. नसेल तर काय करा, तुम्ही या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करून टाकायचं. तशा पद्धतीने चालेल. पण इथे छोटी संख्या आहे ते ठीक आहे, पण इथे मोठी संख्या असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एलसीएमच काढावा लागेल. इथे छोटी संख्या मी दोन्हीचा गुणाकार केला, याचा कारण एलसीएम सुद्धा 12च येतो. 4 त्रिकोण 12. मी इथे मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 12 × x/3 + 12 × y/4 = 4 × 12. या 3 याला भाग जातो, 3 × 12. याने याला भाग गेला, 4 त्रिकोण 12 आणि 12 × 48. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, 4x + 3y = 48. हे इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला, 30. 4x + 3y = 48. आता हे पण इक्वेशन त्याच पद्धतीने करायचं आहे. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला मी डायरेक्ट इथं लिहितो, मल्टिप्लाय इक्वेशन. याचा एलसीएम काढा. याचा एलसीएम किती आला, याचा एलसीएम 8 येतो. किंवा या दोन्हीला काय करायचं, या 4 ने जर मल्टिप्लाय केलं याचा एलसीएम याचा एलसीएम हा 4 येतो. पण या ठिकाणी 4 दोन्ही 8 ने जर मल्टिप्लाय केलं तर आणखीन तुम्हाला ते जे इक्वेशन आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे रिड्यूस करावं लागेल. त्याच्यापेक्षा याचा एलसीएम काढा, 4 आला. म्हणजे इथे लिहा मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 4. कारण याचा 2 आणि 4 चा एलसीएम काय येतो, 4 येतो. हे x/2 × 4 - 4 × y/4 = 1 × 4. हे 2 2 4, हे 4 ला 4 कॅन्सल झालं. आपल्याला इक्वेशन काय मिळालं, 2x - y = 4. हे इक्वेशन मिळालं चौथं. आता याच्यामधून आता थर्ड आणि फोर्थचा विचार करायचा. थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशनचा विचार करायचा. याच्यामध्ये आपल्याला कोणती, हे दोन्ही पण इक्वेशन पहिल्यांदा x + by = c च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेत. आता आपल्याला टर्म कॅन्सल करायची आहे, ते आपण त्याच्यावरती फोकस करू. आपण y ही टर्म कॅन्सल करू. म्हणजे या इक्वेशनला काय करू लागेल, 3 ने मल्टिप्लाय करू लागेल. म्हणजे इथे लिहा मल्टिप्लाय इक्वेशन 4 किंवा सबस्टिट्यूशन मेथडने केली तरी पण चालेल.
मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. इक्वेशन 4 काय आहे? 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. या 3 ने मल्टिप्लाय करतो मी, आपल्याला इक्वेशन काय मिळालं? 6x मायनस 3y इज इक्वल टू 12. हे इक्वेशन मिळालं कोणतं? 5वं. आता तिसरं आणि 5व्या इक्वेशनचं काय करायचं आपण? चिन्ह भिन्न आहेत, सेम पेयर आहेत. काय करतो? एडिशन. ऍड इक्वेशन 3rd and 5th. 3rd and 5th. 4x plus 3y is equal to 48. हे 5th 6x minus 3y is equal to 12. एडिशन करतोय. इथे सेम पेयर कॅन्सल झाले. इथे 7 4 10x इज इक्वल टू 60. इथेही मल्टिप्लाय इकडे गेलं तर डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 60 डिवाइडेड बाय 10. x इज इक्वल टू 6. एक ची किंमत काय मिळाली? 6. आता ही एक ची किंमत जी आहे, तुम्हाला जेवढे इक्वेशन मिळालेत त्यापैकी कोणत्या इक्वेशन मध्ये तुम्ही ठेवू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये सोपं जे इक्वेशन मिळालं ते कोणतं मिळालेलं आहे? याच्यामध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 3rd. मग 3rd इक्वेशन हाय असे लिहून घ्या. 4x प्लस 3y इज इक्वल टू 48. एक ची किंमत इथे ठेवा. 4 इंटू 6 प्लस 3y इज इक्वल टू 48. 6 चौक 24 अधिक 3y बरोबर 48. हे इथं काय आहे? प्लस आहे. पॉझिटिव्ह आहे, इकडे गेलं तर निगेटिव्ह होईल. म्हणजे 3y इज इक्वल टू 48 मायनस 24. इथं 3y इज इक्वल टू 24. हे इथं गण मल्टिप्लाय इकडे गेलं तर डिवाइड होईल. म्हणजे y इज इक्वल टू 24 डिवाइडेड बाय 3. म्हणजे y ची किंमत काय मिळाली? 8 3 8 24. म्हणजे आपल्याला एक ची किंमत मिळाली, y ची किंमत मिळाली. या इथे ज्या पुढे लिहा, x आणि y च्या किमती ठेवा आणि पुढे लिहायचं इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता आपण सेकंड इक्वेशन पाहूया. या इक्वेशन मध्ये काय सांगितले बघा, फक्त 3 ही एकच संख्या अशी आहे की ती डिनोमिनेटरला आहे. तेव्हा काय करायचं? या इक्वेशन म्हणजे सॉरी या व्हॅल्यूने म्हणजे 3 ने या पूर्ण इक्वेशनला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. या 2 ने या इक्वेशनला दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करायचं. इथे लिहा मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. म्हणजे आपल्याला काय मिळेल? 3 इंटू एक्स अपॉन 3 प्लस 3 इंटू 5y इज इक्वल टू 3 इंटू 13. म्हणजे या 3 ला 3 काय झालं? कॅन्सल. आपल्याला काय मिळालं? x प्लस 15y इज इक्वल टू 33 39. हे मिळालं इक्वेशन नंबर 3rd. आता इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं? दोन्ही बाजूला 2 ने. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2. 2 इंटू 2x प्लस 2 इंटू y अपॉन 2 इज इक्वल टू 19 इंटू 2. या दोन्हीचा गुणाकार किती आला? 4x. 2 2 गेट कॅन्सल. प्लस y इज इक्वल टू 19 दुनी 38. हे कोणतं इक्वेशन मिळालं? 4th इक्वेशन. हे 4th इक्वेशन मिळालं. आता याच्यामध्ये आपल्याला एक्स टर्म किंवा वाय टर्म कॅन्सल करणं योग्य आहे. म्हणजे आपण काय करू? एक्स टर्म कॅन्सल करू. म्हणजे याचा कोइफिशियंट 4 आहे, याचा सुद्धा कोइफिशियंट काय यायला पाहिजे? 4च यायला पाहिजे. मग इथे लिहायचं मल्टिप्लाय
इक्वेशन थर्ड बाय 4. थर्ड इक्वेशन लिहून घ्या. x प्लस 15y इज इक्वल टू 3, 9. याला कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 4 ने. म्हणजे या 4 ने या कंसामध्ये प्रत्येक टर्मला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. इथं 4x प्लस 60y इज इक्वल टू 4 9 36, अच्छावाले 3, 4 त्रिकोण 12, 13, 14, 15, 156. हे इक्वेशन मिळालं 5वं. आता याच्यामध्ये चौथ्यामध्ये आणि पाचव्यामध्ये सेम पेयर आपल्याला मिळाले. आता काय करायचं? इथं सेम पेयर आहेत पण चिन्ह कसे आहेत? समानच आहे ती. मग इथं करायचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन फोर्थ फ्रॉम फिफ्थ. 4x plus 60y is equal to 156. 4x plus y is equal to 38. इथे सबट्रॅक्शन करतोय म्हटल्यानंतर चिन्ह काय झाली? बदलली. हे सेम पेयर चिन्ह भिन्न आहेत, कॅन्सल झालं. इथे किती आलं? 59. y is equal to दोन्हीची वजाबाकी 118. हे इथं मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे 59y इज इक्वल टू 118. हे इकडे मल्टिप्लाय डिवाइड होईल. म्हणजे y इज इक्वल टू 118 डिवाइडेड बाय 59. याने याला डिवाइड करा. किती मिळालं? y इज इक्वल टू 2. आता ही जी व्हॅल्यू आहे y ची ती आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये ठेवूया. पुट y is equal to 2 in इक्वेशन 4. फोर्थ इक्वेशन काय सांगितलंय? 4x प्लस y इज इक्वल टू 38. ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी y ची किंमत ठेवा. 4x प्लस 2 इज इक्वल टू 38. 4x इज इक्वल टू, इथे पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह होईल. 38 मायनस 2. 4x इज इक्वल टू 36. इथे मल्टिप्लाय इकडे गेलं तर डिवाइड होईल. x इज इक्वल टू 36 डिवाइडेड बाय 4. x इज इक्वल टू 9. ही कशाची किंमत मिळाली? x ची. इथे लिहायचं x y. x ची किंमत 9 आहे, y ची किंमत 2 आहे. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. काय सांगितलं बघा? 2/x प्लस 3/y इज इक्वल टू 13. 5/x मायनस 4/y इज इक्वल टू -2. याला नंबर द्या. हे दिलेले जे इक्वेशन आहेत हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? नाही. कारण का? याचे व्हेरिएबल जे आहेत हे डिनोमिनेटरला आहे. बरोबर आहे? याचे कारण मी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करताना त्याच्यामध्ये सांगितले, रूल पण लिहून दिलेत. याचा म्हणजे या इक्वेशनचे व्हेरिएबल हे डिनोमिनेटरला आहे. याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. कारण व्हेरिएबल हे डिनोमिनेटरला असता कामा नये. मग आपल्याला काय करायचं? हे दिलेले इक्वेशन जे आहेत आपण काय करणार आहे? ax प्लस by इज इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. हे जे इक्वेशन आहे, पहिल्यांदा घ्या. टेक इक्वेशन फर्स्ट. हे जे इक्वेशन आहे 2/x प्लस 3/y इज इक्वल टू 30. हे मी या पद्धतीने लिहू शकतो का? 2 into 1/x प्लस 3 into 1/y इज इक्वल टू 13. म्हणजे या 2 ने या 1 ला जर मल्टिप्लाय केलं तर 2/x येतं. या 3 ने या 1/y ला या 1 ला मल्टिप्लाय केलं 3/y येईल. हे 13 ॲज इट इज येईल. बरोबर आहे का? आता इक्वेशन सेकंड.
5/x minus 4/y is equal to -2. 5 into 1/x minus 4 into 1/y is equal to -2. आता या दोन इक्वेशन मध्ये जर बघितलं, तर हे 1/x 1/x एक सारखं आहे, 1/y 1/y एक सारखं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, 1/x बद्दल या दिलेल्या इक्वेशन मध्ये अशा प्रकारचं गणित विचारलं होतं. या दिलेल्या इक्वेशन मध्ये जे दिलेलं व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल सोडून दुसरे व्हेरिएबल आपण काय करायचं, कन्सिडर करायची. म्हणजे 1/x सपोज 1/x इज इक्वल टू ए सपोज केला आणि 1/y इज इक्वल टू मी बी सपोज केला. आणि ज्या ठिकाणी 1/x आहे त्या ठिकाणी ए ठेवा, 1/y आहे त्या ठिकाणी बी ठेवा. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल, हे इक्वेशन याच्यामध्ये ठेवू. आपल्याला काय इक्वेशन मिळेल, 2a प्लस 3b इज इक्वल टू 13. हे इक्वेशन मिळालं थर्ड. आता ही ए आणि बी ची किंमत या ठिकाणी ठेवा. म्हणजे या ठिकाणी जर ए ची किंमत ठेवली तर काय मिळेल, 5a. इथं -4 1/y बद्दल बी घेतलेला आहे, इथं बी इज इक्वल टू -2. बरोबर आहे. आता काय करायचं, एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आपण. आता टर्म आपल्याला ही घालणं योग्य आहे, कारण एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या 4ने काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं आणि या 3ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. इथे लिहा मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड by 4 and equation 4 by 3. आता या 3 ला 2a plus 3b is equal to 13. या थर्ड इक्वेशनला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे, 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. इथं 4 ने मल्टिप्लाय करा. याने 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 8a प्लस 12b इज इक्वल टू 56. हे इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला, 52. 13 चौक 52. आता या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करणार आहे आपण, चौथ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करणार आहे. 5a minus 4b इज इक्वल टू -2. याला कशाने मल्टिप्लाय करतोय, 3 ने. याने या 3 ने या कंसामध्ये प्रत्येक टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 15a minus 12b इज इक्वल टू 3 दोन्ही 6 -6. हे इक्वेशन मिळालं 6. आता यामध्ये हे जे आहेत हे कसे आहेत, सेम पेअर आहेत. म्हणजे आपण काय करतो, चिन्ह भिन्न असेल तर सबट्रॅक्शन करतो, एडिशन करतो. ऍड इक्वेशन 5th and 6th लिहून घ्या. 8a प्लस 12b इज इक्वल टू 52. इथं 15a मायनस 12b इज इक्वल टू -6. इथे काय करणार, एडिशन करतोय, म्हणजे हे कॅन्सल झालं. इथे किती आलं, 23 इज इक्वल टू 46. बरोबर आहे. हे इथं मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे a इज इक्वल टू 46 डिवायडेड बाय 23. म्हणजे a इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 2 मिळेल.
ही ए ची किंमत मिळाली, आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, एक्स ची किंमत काढायची आहे. आता ही ए ची किंमत जी आहे ते आपण या समीकरणामध्ये किंवा या समीकरणामध्ये ठेवू. आपण थर्ड इक्वेशन मध्ये ठेवू. पुट a is equal to 2 in equation थर्ड इक्वेशन लिहून घ्या. 2a प्लस 3b is equal to 13. जिथे a आहे त्या ठिकाणी a ची किंमत ठेवा. 2 into 2 plus 3b is equal to 13. 4 plus 3b is equal to 13. इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे 3b is equal to 13 minus 4. 3b is equal to 9. हे इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे b is equal to 9 divided by 3. म्हणजे b is equal to काय मिळालं आपल्याला, 3 त्रिक 9 मिळाली. आता हे आपल्याला a आणि b ची किंमत मिळाली. आपल्याला कशाची किंमत काढायची याच्यामधून, एक्स आणि वाय ची. आता काही करायचं नाही, जे आपण 1/x बद्दल a मांडलं ना आणि 1/y बद्दल b मांडलं ना, आता काय करायचं, a च्या ठिकाणी 1/x ठेवा आणि b च्या ठिकाणी 1/y ठेवा. या ठिकाणी रिप्लेस 1/x is equal to a, 1/y is equal to b. हेच किमती घेतलीत ना, हे रिप्लेस करायचे. a ची किंमत काय आहे, a is equal to 2 आहे. म्हणजे a च्या ठिकाणी काय ठेवायचं, 1/x is equal to 2. बरोबर आहे. आता हे इथं मल्टिप्लाय आहे, सॉरी डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय. या दोन्हीमध्ये मल्टिप्लाय क्रिया आहे. हे इकडे आल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, x is equal to 1/2 मिळेल. आणि त्याच पद्धतीने काय करायचं, b ची किंमत ठेवा. b is equal to 3. इथे 1/y is equal to 3. हे y इथं डिवाइड आहे, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल आणि 3 इकडे मल्टिप्लाय झाल्यानंतर इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे आपल्याला y ची किंमत काय मिळेल, 1/3 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. तर अशा प्रकारचं गणित तुम्हाला निश्चितपणे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. अशी जी गणित आहे थोडंसं सराव करा. एक्स्ट्रा काही तुम्हाला गणित जरी मिळाली तरी पण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण इथेच थांबू. तर मित्रांनो, हा जर तुम्हाला टॉपिक आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.